नमस्कार, मी डॉक्टर नीना बोराडे, आरोग्य अधिकारी महानगरपालिका पुणे येथे 26 जुलै 2024 रोजी रुजू झालेले आहे। यापूर्वी मी साधारण 1998 मध्ये वैद्यकीय सुविधेमध्ये रुजू झालेली असून गेली 20 ते 24 वर्ष शासन सेवेमध्ये आहे आणि माझा हा जो प्रवास आहे तो वैद्यकीय अधिकारी या पदापासून ते तालुका आरोग्य अधिकारी, असिस्टंट जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि आता आरोग्य अधिकारी महानगरपालिका असा झालेला आहे आणि आता तुमच्या सेवेमध्ये मी रुजू झालेली आहे। येथे पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत आपल्याकडे वेगवेगळे हॉस्पिटल्स आहेत। जवळपास 54 ठिकाणी ओपीडी सुविधा आपण देतोय। 20 ठिकाणी प्रसूती सुविधा म्हणजे मॅटर्निटी होम्स आपल्या आहेत। कमला नेहरू हे अतिशय मोठं आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आपल्याकडे। तसेच नायडू हे रुग्णालय खास संसर्गजन्य आजारासाठी आपल्याकडे आहे आणि आता आपण नव्यानेच आपला दवाखाना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाना आणि आरोग्यवर्धिनी केंद्र पण काही सुरू झालेले आहेत आणि काही नव्याने सुरू करत आहोत। आपण आरोग्य विभागामार्फत ओपीडी सेवा, आयपीडी सेवा, अत्यावश्यक सेवा अशा वेगवेगळ्या सुविधा तर देत असतोच। याशिवाय प्रतिबंधात्मक उपाययोजना या अंतर्गत वेगवेगळे साथरोग उद्भवू नयेत यासाठी आपण वेगवेगळ्या सुविधा देत असतो आणि त्यासाठी आपल्याकडे कीटक विभाग आणि साथरोग विभाग असा एक वेगळा असा विभाग आहे, ज्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या विभागामध्ये डासोत्पत्ती स्थान नष्ट करण्यासाठी म्हणजेच वेक्टर बॉर्न डिसीज प्रिव्हेंशनसाठी, त्याशिवाय वॉटर बॉर्न डिसीज प्रिव्हेंशनसाठी वेगवेगळी कामे करत असतो। त्या अंतर्गत पाणी शुद्धीकरण असेल किंवा पाणी शुद्ध होते की नाही हे बघण्यासाठी पाणी नमुने पाठवणे असेल। याशिवाय डासोत्पत्ती स्थान नष्ट करण्यासाठी गेले 3 महिन्यापासून आपण वेगवेगळ्या ठिकाणी फॉगिंग आहे, धूर फवारणी आहे, अबेटिंग आहे। याशिवाय जनजागृती करत असतो वेगवेगळ्या विषयावरती, जेणेकरून आपल्याला कीटकजन्य आजार आणि जलजन्य आजार यावरती प्रतिबंध करायचा असतो। याशिवाय आपल्याकडे इतर जर विभाग आपण बघितले तर आपल्याकडे अन्न परवाना विभाग हा पूर्वी आरोग्य विभागामध्ये होता, परंतु आता अन्न परवाना विभाग हा सेपरेट आहे आणि ते FDA दिलेला आहे। आजच्या घडीला अन्न परवाना हे आरोग्य विभागाकडे येत नाही, परंतु याशिवाय आपण वेगवेगळे हॉस्पिटलचे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन आपल्याकडे असतं। याशिवाय आपण PCPNDT ॲक्ट आहे आणि या अंतर्गत पण आपलं कार्य सुरू असतं। याशिवाय आपल्याकडे NUHM नॅशनल अर्बन हेल्थ मिशन या अंतर्गत सुद्धा वेगवेगळ्या सुविधा आपण देत असतो। याशिवायच आपल्याकडं मोठं भांडारगृह आहे, सेंट्रल स्टोअर, ज्या अंतर्गत आपण विविध आपल्या ज्या आरोग्य संस्था आहेत त्यांच्यामार्फत आणि इतर माध्यमामार्फत जनतेला औषधी आणि इतर सुविधा देण्याचं काम करत असतो। याशिवाय आपल्याकडे फक्त पुणे महानगरपालिकेच्या सौजन्याने एक खूप चांगली योजना आपल्याकडे आहे। अंशदायी वैद्यकीय सेवा योजना आहे आणि शहरी गरीब योजना आपल्याकडे चालत असते। तर यासुद्धा योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा। फक्त या योजनेचा लाभ घेत असताना मला जनतेला हे आवाहन करायचं आहे की शहरी गरीब आणि अंशदायी योजना जी आहे वैद्यकीय, याचे कार्ड जर आपण अगोदरच काढून ठेवले तर मला वाटतं जास्त बरं राहील। आपल्याकडे काय होतं की आपण आजारी पडतो, अचानक इमर्जन्सी येते, दवाखान्यात जातो आणि अगदी तहान लागल्यावर विहीर खोदाचा कार्यक्रम होतो आणि मग आपली पळापळ होते, मग आपलं कार्ड तयार नसतं। त्यामुळे आपण जर अगोदरच आपले हे जे कार्ड काढून ठेवले संबंधित योजनेचे तर आपल्याला निश्चितच वेळेमध्ये उपचार करायला आणि त्या दृष्टीने आपल्याला सेवा मिळायला फायदा होईल। याशिवाय आपल्याकडे बोगस डॉक्टर्स जे आहेत त्या अनुषंगाने जर कुठून काही तक्रार आली तर त्यासुद्धा आपण म्हणजे ते डॉक्टर जे असतील प्रॅक्टिस करत असतील तर खरोखरच त्यांची डिग्री आहे का आणि ते सर्व नियमात बसून प्रॅक्टिस करतायत का याचं सुद्धा काम आपल्या विभागामार्फत करण्यात येतं। आज ही जी माहिती आपल्याला देत आहे ती TV10 अंतर्गत माय बाईट माय राईट या अंतर्गत देत आहे आणि याबद्दल मी TV10 ची अतिशय आभारी आहे। धन्यवाद TV10। If you like the video, do like, comment, share and subscribe.